तिने 2 महिन्यापूर्वी घेण्या बाबतीत. हो हो झाली होती ना. पण काय झालं मग 3 महिन्यात? आता बरं ते लोक रोजची ना दिल्लीला जात राहते. तिने फ्लॅट घेतलाय भाड्यावर तिथे. हम्म, हम्म, हम्म. काहीतरी 30,000 का 22,000 रुपये महिना येतो. तिला ते वर्षभराचे 2-4-5 लाख रुपये काही नाही. ती दिल्लीला जाते. तिने एक गाडी ठेवली इनोव्हा तिथे, MH39. आणि ती गेली म्हणजे तिथे तिला काम काही नाही ना. तिचे पैसे इतके कमवले. जाते ते याला भेट, त्याला भेट, त्याला भेट, त्याला भेट. लोकांना काहीच नसतं. आता कालचा प्रसाद हिरेचा विषय तसाच आहे. काही कामाचं नाही, सारायचं नाही, लिपायचं नाही, पण तो आला प्रवेश. तर लोक म्हणतात घेऊन टाका बुवा. चला पुढच्या आठवड्यात त्यांचा आपण नटवतकरांचा प्रवेश 100% तुमचा उपस्थितीत तिथे करून टाकू. वाटल्यास कुठे मी असलो नसलो तरी यायचं, काय फरक नाही. तुमचा उपस्थित करू, काय अडचण, तो काय विषय नाही. तो नाही विषय. आपल्याला काही लोक पाहिजे, महिला पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, आणि असे जे लोक आहेत ना जे तिच्याशी वाद करणारे पाहिजे. नक्की ती म्हणाली नको मला भाजपमध्ये नको कुठे यांच्यावर डोक्याला. बरोबर. म्हणजे ती भाजपच्या मंचावर आली तर ते बाजूच्या खुर्चीवर बसणारे टपोरी पाहिजे. एकदम बरोबर. आणि अरे या भाजपमध्ये भ्रष्टाचारी लोकांना काढा, आदिवासींचे पैसे खाणाऱ्या लोकांना काढा, असं बोलणार जीवते मारा, असं माईकवर बोलली पाहिजे ती. क्या बात आहे, क्या बात. बहुत बढिया. आपण म्हणलं पाहिजे आगे बढो घे भाऊ, जिल्हा परिषद घे, तू 10 लाख घे माझ्यातर्फे, चालू दे. बरोबर आहे. ज्या गोष्टी आपण नाही करणार असे लोक जर आता आपण नाही तिला नामोहरण केलं तर मग आलाच प्रॉब्लेम आपल्याला. यांच्याशी पण बोललो आपण, राजेश पाडवीशी, आणखी जे असतील सगळ्यांना आणा, निलेशला सांगितलं सगळ्यांना. राजेश पाडवी वगैरे करता, पण आक्रमकता जी असते ना, ज्याला तिच्या कॉम्पिटिटर मध्ये तूच बन खासदार रे, 5 बाया तुम्ही 5 मधनं कोणी बी बना खासदार. बरोबर. आणि जी नाही खासदार बनणार ती आमदार बनेल, चला लागा. बरोबर. ते राहतील ती सकाळ संध्याकाळ तिच्याबरोबर जुलजुल करत राहतील तिला. नक्की. मग ते असे लोक नाही तयार करणार. हे जे तुम्ही म्हटले ना, ही वस्तुस्थिती आहे की यांच्या अमित भाईंच्या आपल्या नरेंद्र भाईंच्या मनामध्ये तिने थोडस इमेज तयार केलेलं आहे. आणि तेच थोडं सॉफ्ट कॉर्नर देवेंद्र भाऊला पण आहे तिच्याबद्दल. अच्छा. ओके. कारण की जेव्हा तिला केंद्रीय मंत्री नाही बनवू दिला आपण, त्याच दिवशीच आम्ही बरोबर होतो. मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं. त्या दिवशीच तू चिंता नको करू, मी आहे तुला मदतीला, असं त्यांनी भूमिका घेतली. ओके. आणि नंतर त्यांनी परिणाम तिला कॅबिनेट बनवून टाकलं तिच्या वडिलांना. ते कॅबिनेट बनवल्यामुळे आपलं आयुष्याचं मोठं नुकसान झालं. आपण बनलो नाही तो विषय नाही, तिने पैसे फायनान्शियली फार ती स्ट्रॉंग होऊन गेलं भाऊ. पैसे ठेवायला जागा नाही, असे पैसे इकडे तिकडे पडलेले आहेत घरात आताही. इतकं तिच्याकडे होऊन गेलं. गोणे आपलं काय म्हणतात, टिपडं असतं ना, पाण्याचं टिपडं. पाण्याच्या टिपड्यांमध्ये खोके भरून ठेवलेले, ते खोक्यांमध्ये ठेवले त्यांनी.